तर मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी 2023। तर हे प्रदर्शन जे आहे 53वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। इथे पूजा वगैरे करण्यात आली होती। काल इनॉग्रेशन झालं होतं। तर आता सिद्धेश्वर ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची जी आहे जत्रा भरणार आहे। तर त्यानिमित्त दरवर्षी येथे राज्यस्तरीय प्रदर्शन होत असतो कृषीचं। तर आता हे जे काही आहेत सगळे आपल्याला पाहायला मिळतात। सगळे स्टॉल्स आहेत विविध, काही खाद्य संस्कृती रिलेटेड आहे, काही शेतीविषयक आहे। तर इथं बघू शकता बीके एंटरप्राइजेस। तर इथे वेगवेगळे पंप्स वगैरे आहेत। तर हे सोलापूरचं शॉप आहे बीके एंटरप्राइजेस। हे शॉप अजून उघडलेलं नाही आहे, तरी तुम्हाला एक झलक दाखवतोय। तर हे सगळे जे इक्विपमेंट्स आहेत आपल्याला अवेलेबल होतील सोलापूरमध्ये। बोला ॲग्रो एंटरप्राइजेस बाळे। रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड। लँड फोर्स। तर मी जे काही आहे फक्त दुकानावरचे स्टॉलवरचे नावं वाचतोय, बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने येऊन पाहू शकताय। तर हे अनय एंटरप्राइजेस आहे। लॅन्सर ब्रँड एम्पॉवरिंग फार्मर्स असं ब्रँडिंग दिलेलं आहे। तर इथे लाडाचे जे आहेत पंप्स आहेत। तर मित्रांनो, हे यांचंही शॉप सोलापूरमध्येच आहे। तुम्हाला सगळे पंप्स अवेलेबल होतील। हे इलेक्ट्रिक गाड्या दिसत आहेत मला काही। तर इथं कॅप्टनचे ट्रॅक्टर्स आहेत, पाहू शकता आपण। जे काही मला डिटेल व्हिडिओ बनवता येतील ज्या त्या ट्रॅक्टरवर मी बनवायचा प्रयत्न करेनच। असे वेगळे ट्रॅक्टर्स वगैरे इथं ग्राउंडवरती आलेले आहेत डेमोसाठी पण वगैरे। तर इथं तुम्हाला चालून वगैरे पाहता येतील। तर इथे तिरुपती ॲग्रो इंडस्ट्रीज आहे। मी मुद्दामून लवकर आलो आहे कारण की आपल्याला सगळ्या स्टॉल्स थोडंसं व्यवस्थित दाखवण्यात येईल म्हणून, नाही तर थोड्या वेळाने गर्दी होईल। हे ओम साई ट्रॅक्टर्स आहे। ओम साई ट्रॅक्टर्स। परत हे सोलापूरचंच शॉप आहे। फार्म ट्रॅक आहे ओम साईचं। आणि त्यांचे ट्रॅक्टर्स। इथे मित्र महेंद्राचं ब्रँडिंग करण्यात आलेलं आहे, हे पाहू शकता आपण। शासकीय सबसिडी उपलब्ध। किसान ॲग्रो हब। इथे जॉन डिअर्सचे ट्रॅक्टर आहेत, एकदम मस्क्युलर लुक आहे। माणिक ट्रॅक्टर्स। इथे विठ्ठल ग्रुप यांचे महिंद्राचे ट्रॅक्टर दिसत आहेत मला। बारामती ट्रॅक्टर्स। ओम एजन्सी यांचे पंप्स आहेत काही। चक्की पण आहे, आटा चक्की। शराधर इंजिन मॅन्युफॅक्चर्स। तर इथं विविध पंप्स आहेत। इकडे पाटील ट्रॅक्टर्स आहेत।
विंटेज लुक वाला ट्रॅक्टर पाहायला मिळतं आपल्याला इकडे. बघा ते होत असेल तर त्या हिशोबाने इथे पाटील मोटर्स यांची इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, कार्गो प्लस 3 व्हीलर पॅसेंजर्ससाठी. नवक्रांती व किसान क्रांती ॲग्रो यांचे इथं अपोलोचं ट्रॅक्टर आहे. समृद्धी ॲग्रो रबर मॅट आणि समृद्धी ॲग्रोवेटचं इथं जे आहे आपल्याला कडबाकुट्टी मशीनी पाहायला मिळतं. संगमेश्वर ट्रॅक्टर्स यांची VST शक्ती मिस्टुबिशी या ब्रँडचे आपल्याला इकडे ट्रॅक्टर पाहायला मिळतील. इथं काही होंडाचे जे आहेत श्री नंदिकेश्वर मशिनरीज तर हे झाकून ठेवण्यात आलेले आहेत सध्या. तर तुम्ही हे पाहू शकता, इथं बॅनरवरती सगळं दिलेलं आहे काय काय आहे पाहण्यासाठी. चौब्या महाराष्ट्राची वाटण आहे तिथे. हे चटणी वगैरे जे काही चटण्या असतात तेही उपलब्ध आहे. तर इथं सिकंदर स्टील फर्निचर भालवणी विटा यांचे इथं स्टीलचे काही फर्निचर्स आहेत, ते आपल्या होम डेकोर किंवा कमर्शियल यूजचे फर्निचर्स वगैरे बनवून घेऊ शकताय. तर हे आपले नजराना प्रोडक्शन भालवणी यांची काही मशिनरीज पण इथं पाहू शकता आपण. हे नजराना प्रोडक्शनची कडबाकुट्टी मशीन वगैरे आपण पाहिले. आता इथे कादे ऑटोमोबाईल्स यांची ट्रॅक्टर्स आहेत पाहू शकताय. इथे सोनालिकाचे ट्रॅक्टर्स आहेत. श्री धनलक्ष्मी ट्रॅक्टर्स, KB बायो इलेक्ट्रॉनिक्स यांचे पण इथं काही केमिकल्स वगैरे आहेत. नमस्कार. तर इथे रॉयल एनफिल्डचे आपल्याला व्हेकल्स पाहायला मिळतील, ऑटोमोबाईल्सचे वेगवेगळे ब्रँडचे वगैरे, म्हणजे सॉरी मॉडल्स, वेगवेगळे मॉडल्स आणि कलर्स आपल्याला इथं पाहायला मिळतील. आणि इथं जो बॅनर लावलेला आहे हे जे आहे आपली बुलेट कशी होती पहिला आणि आता कशी आहे, ते कसे चेंज होत राहिले हे सगळं दाखवण्यात आलेले आहेत. तर भरपूर लोक जे आहेत बुलेट परचेस करत असतात. बुलेट मेरी जान. तर मी पण बुलेटचा फॅन आहे. हा कलर खूप रॉयल दिसतोय. एक शेवटी रॉयल एनफिल्डच आहे, मॅट फिनिशमध्ये आहे. आणि हे तर विचारू नका, ऑल टाईम फेवरेट स्टँडर्ड ओरिजिनल लुक ऑफ बुलेट. इथे हिरोचे लक्ष्मी ऑटोमोबाईल्स. तर इथे एक्सपल्स 200 पाहायला मिळते आपल्याला. हे प्रॉपर आपल्याला ऑफरोडिंगसाठी घेऊन जाऊ शकतो आपण. तर हे काही व्हेकल्स आहेत पाहू शकताय. तर इथं टाटाची एस आहे, ई व्हेकल आहे ही, इलेक्ट्रिक व्हर्जन. चव्हाण ॲटो व्हील्स यांची आहे. इथं इंट्रा आहे. इथे काहीतरी फर्निचरचे शॉप आहे आय थिंक. वेदना शामक तेल आयुर्वेदिक. तर इथे काही आयुर्वेदिक तेल वगैरे आहेत. इथे अथरचे जे आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. इथे इल्युनाची इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. इथे सुझुकीचे व्हेकल्स आहेत आणि SX 250 पण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, विस्ट्रॉम. तर हे सगळ्यात कमी बजेटमधली आपल्याला टुरिंग बाईक मिळते. इथे गांधी मोटर्स यांची आपल्याला सुप्रोची पिकअप आणि
महिंद्राची जी आहे पिकअप पाहायला मिळेल. हे महिंद्राचेच इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. आणि इकडे तो डिझेल महिंद्रा द्या माहिती 33चं मायलेज यायला 33चा. पुढे डिस्क ब्रेक 7.5 आहे 5 फूट हौदा. अच्छा, कार्गो साईज. कुठे आपलं शॉप? केगावमध्ये गांधी मोटर्स मला पुणे हवे. ओके, हा सेमच. ओके ओके. तर मित्रांनो, गांधी मोटर्स यांचे आज आपण सुप्रो हे पिकअप ट्रक पाहणार आहोत. तर सर, आपला परिचय. नमस्कार, मी प्रकाश दत्तात्रय चट्टे, गांधी मोटर्स आपलं मध्ये सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्याकडे अवेलेबल आहे महिंद्रा सुप्रो प्रॉफिट ट्रक, त्याच्यानंतर बोलेरो सिरीज आहे, त्यानंतर जेतो आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, असं 4 व्हरायटीज आहेत. सर्वप्रथम आपण बघूया हे महिंद्रा सुप्रो. त्याचं लोडेड कॅपॅसिटी आहे 950 kg. टोटल याच्यामध्ये डिझेल आहे, प्लस याच्यामध्ये डिझेल प्लस पेट्रोल 750 पेलोडमध्ये ते पण अवेलेबल आहे. प्लस याच्यामध्ये तिसरी सिरीज म्हणलं की महिंद्रा मॅक्सी ट्रक म्हणून एक आहे. त्याचं 1050 kg लोड आहे, 8 फुटी हौदा येतं त्याला. त्याची कॅपॅसिटी 1050, त्याच्यामध्ये 950 कॅपॅसिटी, ते 2 व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर प्लस हा बोलेरो सिरीजमध्ये येतो, 1.5 टनाची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये बी 4 प्रकार आहेत, एक 1700 टनी, एक 2 टनी, 1700, 2 टनी प्लस 1300 टनी, असे विविध प्रकारचे मॉडेल आपल्याला आहेत आपल्याकडे. तर कधी बी 9 ते 5, 9 ते 6 या वेळेस कधी पण तुम्ही गांधी मोटर्स केगावेला आपले शोरूम आहे, त्या ठिकाणी कधी बी तुम्ही व्हिजिट देऊ शकता. जे की आपल्याला इस्कान व्यवस्थित पाहिजे ते तुम्हाला भेटून जातं. आणि कॉन्टॅक्ट नंबर सर जी? कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा झालं तर 9850 95 39 77 हा आपला शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कधी बी तुम्ही कॉल करून येऊ शकता. ओके, थँक्यू. इलेक्ट्रिक राहतात. तर मित्रांनो, हे महिंद्राची इलेक्ट्रिक प्रोडक्ट आहे. तर प्रथम पेस्ट कंट्रोल्स आहेत इथे. वेगवेगळे औषधी आपल्याला इथे पाहायला मिळतील. उंदीरसाठी वगैरे खूप काही आहेत. कृष्णा पुसेगाव. तर इथे गांडूळ खत आहे, त्याचं आपण पाहू शकता. गांडूळ खत, कल्चर बेड. तर इथे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला ऊसाची जाती पाहायला मिळत आहेत. देवी कॉर्पो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे इथे काही केमिकल्स वगैरे आहेत. तर इथे कलश साडीज प्रायव्हेट लिमिटेड जालना यांच्याकडून काही फळभाज्या वगैरे आहेत. बियाणे आहेत का दादा? हां, हे बियाणे आहेत सगळे. तर मित्रांनो, सलाम किसान असं इथं त्यांनी ब्रँडिंग केलेलं आहे. तर यांचे काही ड्रोन वगैरे आहेत, हे त्यांचा पॅम्पलेट आहे. आणि एक डिटेल माहिती पण आपली येईल. तर मित्रांनो, इथं मल्टीपर्पज पानाही आपल्याला मिळेल. इथे LHP मोटर्सचे जे आहेत पंप्स वगैरे उपलब्ध आहेत. गो ग्रीनचे इथे काही प्रोडक्ट आहेत. ॲग्रो केमिकल्स. श्रुती ॲग्रो. मनीषा ॲग्रो सायन्सेस सोलापूर.
जुने टिंबक घेऊन या, नवीन टिंबक घेऊन जावा, तर असंही इथं उपलब्ध आहे. इकडे कोठारे पाईप्सचे सगळे काही पाईप्स वगैरे उपलब्ध आहेत. इथे सगळे हार्डवेअर आणि टूल्स पाहायला मिळतील आपल्याला. इकडे बेस्ट ॲग्रोचे काही प्रोडक्ट्स वगैरे आहेत. आणि आज सर आपल्याला ड्रोन पण उडवून दाखवणार आहेत. आलं का? इथे खाद्य संस्कृतीमध्ये अमाई जिंजर आहे. तर इथे काही प्रोडक्ट्स आहेत. आवळा शरबत आणि अमाई जिंजर 20 रुपीज ग्लास. ते लोकमंगल समूह यांचे काही प्रोडक्ट्स आहेत. इथे शिव समर्थ यांचे इथे तेल काढण्याची मशीन आपल्याला पाहायला मिळते. घरगुती तेल घाणा अँबिकॉन सोल्युशन्स यांचे. झाला तर किवीना अंगाडी. इथे काही फुलझाडे आहेत. तर आपल्यासाठी जर का शेड वगैरे बनवत असेल तर इथंही काही इक्विपमेंट्स आहेत, पण नाव वगैरे अजून काही लावण्यात आलेलं नाही आहे. जय जवान जय किसान. इथं PVCचे सिलिकॉनचे सोल्युशन्स असतात, जे असं जर का आपल्याला गळत वगैरे असेल तर ते मेल्ट करून लावता येईल आपल्याला. हे बघा इकडे पाहू शकता आपण ते करतात. सिंटेक्सची टाकी लिकेज आहे, डॅमेज आहे, क्रॅक. लोखंड आहे, स्टील आहे, मार्बल आहे, ग्रेनाइट आहे, सिंटेक्सची टाकी आहे, PVC पाईप आहे, GI पाईप, नळाचे लिकेज आहे, पाईपचे लिकेज आहे, चप्पल उठांचे 16 गाडीचे मटकर आहे, इंडिकेटर आहे, हेडलाईट, सिमेंट पत्रा, लोखंड पत्रा, टिनाचे पत्रे, गाडीचे मटकर, इंडिकेटर, हेडलाईट सर्व त्याला लावा. अशा प्रकारे गरम करायचं. जिथे लिकेज आहे, डॅमेज आहे, क्रॅक आहे तिथे लावा. चालू रनिंग वॉटरमध्ये लिकेज बनवते, परमनंटली पॅक. असं दगडाला, लाकडाला, लोखंडाला, प्लॅस्टिकला, मार्बलला, सिंटेक्सच्या टाकीला सर्व त्याला लावा. ते ऑलमोस्ट लिकेज जे आहे नीट झालेलं आहे. तर इथं सोलारचेही काही आहे, टेक्नोलाइट इंजिनियर्स. इथे श्री स्वामी समर्थ प्लास्टिक सोलापूर भूमी रेन पाईप्स वगैरे आहेत. तर मित्रांनो आता म्युझिक चालू झालेलं आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही. इकडे सोलारचे आहेत. इकडे जवस आहे. इकडे त्यांची माहिती वगैरे दिलेली आहे, रोस्टेड अँड प्रोसेस्ड. हे वॉटर प्युरिफायर आहे ना? हे सगळे वॉटर प्युरिफायर्स आहेत. इकडे हल्दी आहे, रॉयल शहाजी म्हणून ब्रँड आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, तर आपण परचेस करू शकताय. इथे मोबाईल कवर्स वगैरेही उपलब्ध आहेत काही. इथे
LED वॉल आहे एक, पण माहिती कशाची येतात तेही आयडिया नाही आहे मला. इकडं आपल्याला जे आहे मध मिळेल मधुमाशांचं, कृषी लक्ष्मी मध. तर हे सगळे वेगवेगळे व्हरायटीज उपलब्ध आहेत. इथं हे रोटी बनवायची मशीन आहे, चपाती बनवायची मशीन. इथे नाचणीचे पापड आहेत सर्व. त्याला नाचणी बॉबी, नाचणी फिंगर, A1 क्रिस्पी, A1 क्रंची, त्याला घेऊन जा युट्यूबर. तर हे नाचणीचे पापड होते. इथे टॉर्च आहेत वेगवेगळ्या ह्याचे, फोकल लेंथचे, डोक्याला लावायचे टॉर्च वगैरे सगळे मिळतील आपल्याला. धनश्री गरम पाण्याचे बंब, हे गरम पाणी बनवतं बंब जे आहे. इकडे सगळे जे आहेत मसाजर वगैरे उपलब्ध आहेत. मला बॅलन्स मारायचा रे माझ्या हे ज्ञानेश्वरीचे प्रोडक्ट्स आहेत, अगरबत्ती वगैरे. गॅसवरती चालणारी मिनी तंदूर मटकी, भट्टी भट्टी. तेल लावलं तरी चालतं, बिगर तेलाचं भाजलं तरी चालतं, असं डायरेक्ट गोष्ट आहे. याच्यावर तुम्हाला काय काय पण त्याला पाठीमागे पिक्चर आहे, त्याला वाचून बघा. फिटनेस मॉल. सायकल द्यायची तुम्हाला हे जी सायकल लावलेली आहे इथे, हे 17,500 रुपयाची आहे, असं काल विचारलं माहीत झालेली. तर हे बघू शकता, सेकंदात गरम पाणी मिळेल आपल्याला. इथं हे रोटी बनवायची मशीन आहे, चपाती बनवायची मशीन. इथे नाचणीचे पापड आहेत सर्व. त्याला नाचणी बॉबी, नाचणी फिंगर, A1 क्रिस्पी, A1 क्रंची, त्याला घेऊन जा युट्यूबर. तर हे नाचणीचे पापड होते. इथे टॉर्च आहेत वेगवेगळ्या ह्याचे, फोकल लेंथचे, डोक्याला लावायचे टॉर्च वगैरे सगळे मिळतील आपल्याला. धनश्री गरम पाण्याचे बंब, हे गरम पाणी बनवतं बंब जे आहे. इकडे सगळे जे आहेत मसाजर वगैरे उपलब्ध आहेत. मला बॅलन्स मारायचा रे माझ्या हे ज्ञानेश्वरीचे प्रोडक्ट्स आहेत, अगरबत्ती वगैरे. गॅसवरती चालणारी मिनी तंदूर मटकी, भट्टी भट्टी. तेल लावलं तरी चालतं, बिगर तेलाचं भाजलं तरी चालतं, असं डायरेक्ट गोष्ट आहे. याच्यावर तुम्हाला काय काय पण त्याला पाठीमागे पिक्चर आहे, त्याला वाचून बघा. फिटनेस मॉल. सायकल द्यायची तुम्हाला हे जी सायकल लावलेली आहे इथे, हे 17,500 रुपयाची आहे, असं काल विचारलं माहीत झालेली. तर हे बघू शकता, सेकंदात गरम पाणी मिळेल आपल्याला. तुमचं स्टॉल आहे. घरगुती मंचुरियन तयार करण्याचा मसाला आहे हे. आता उभं झालं नंतर दमाने तुम्हाला डेमो सगळं दाखवले असता. गोल्डन स्टार मिल्की होम जिम.
तर इथे लगेचच मिनटात जे आहे गरम पॉपकॉर्न वगैरे बनतं, हे मशिनरी पण उपलब्ध आहे श्री मोरया ट्रेडर्स यांची. इथे चॉपर्स मिळतील आपल्याला, कांदा वगैरे कट करायची मशिनरीज. इथे एक टेंट आहे प्लस हे वाला जो आहे सेटअप आहे. भेंडी, मिरची, चवळी, गवार, पालक, कोथिंबीर, गाजर, काकडी, साल बेस्ट. आता फक्त प्रेस करायचं. कांदे, बटाटे, टमाटे, बीट, गोबी, हो, सेकंदात पीस होतील 3-4. चॉपर. तर इथं ट्रॅव्हलिंगमध्ये जर का आपण जाणार असाल तर असे टेंट वगैरे घेऊ शकतो. यात कलर किती आहेत दादा? कलर किती आहेत? एकच आहे, एकच मल्टी कलर. सगळं सेमच आहे. अन्नपूर्णा बेकरी यांचे प्रोडक्ट्स आहेत इथे, बिस्किट्स वगैरे. इथे काही गॅजेट्स आहेत. चार्जिंग झंझट नाही, काय नाही, काही नाही. 500 रुपयाचा पूर्ण मेटलमध्ये आलेला आहे. सलूनवाले वापरतात. रोजचे 20 माणसाच्या गाडी करा, काही फरक पडत नाही त्या मशीनला. जनावरांचे केस काढून घ्या, आपल्या लहान मुलाचे बारकी मुलाचे केस कटिंग करतात. चकली मेकिंग आयटम फॉर केक टिंचिंग मशीन. भीमाशंकर प्रसिद्ध पेढेवाले. इकडे पण सगळे गॅजेट्स वगैरे उपलब्ध आहेत, पाहू शकता आपण. वगैरे साफसूफ करायला, अच्छा. विंडो स्लायडिंग वगैरे, कानाकोपऱ्याची डश, माती, घाण कचरा सगळं साफ. ओके, काय किंमत आहे दादा? वायरलेस वॅक्यूम आहे फक्त 500 रुपये. 500 रुपयामध्ये. हे चेहऱ्याचं केस मसाजर, बॉडी मसाजर. ओके, तर मित्रांनो हे कॉम्पॅक्टवालं आपल्या कारसाठी तुम्ही यूज करू शकता. एकदम कॉम्पॅक्ट आहे. खिडक्याला, विंडोला, स्लायडिंगला, कार्पेटला, सोफ्याला वापरायची डश, माती, कचरा बिचरा. एक मिनिट. खिडक्या, विंडो वगैरे पूर्ण क्लीन ओढून घेणार आहे. तर बघू शकता गहू पूर्ण वडून घेतलेला आहे. स्लायडिंगचे विंडो वगैरे असतात आपल्या कान्याकोपऱ्यामध्ये, डश, माती, घाण कचरा वगैरे सगळं साफ. वापर झाला, काढून घ्यायचं असं फिल्टर बाहेर, डश, माती, घाण कचरा सगळं साफ. तर पाहू चार्ज शकता करायचं 4 तास चालणार. एकदा चार्ज केले की 4 तास चालेल. इकडनं वॅक्यूम आहे, इकडनं ब्लोअर पण आहे. धूळ, माती, कचरा बिचरा स्वच्छ करायला. अच्छा, घंट्याचं काम मिनिटामध्ये स्वच्छ करणार. ओके. दुसरा बघूया की तर मित्रांनो, जय आंबे जडीबुटी उपचार परंपरा आदिवासी यांचे इथे भरपूर आयुर्वेदिक आपल्याला उपचार वगैरे आणि जडीबुटी वगैरे उपलब्ध आहेत. तर तुम्ही हे इथं व्हिजिट करू शकताय. तर इकडे सॉक्स आहेत, दवणे सॉक्स. तर इथं खाद्य संस्कृतीमध्ये आपल्याला जय भद्रा चक्की पाहायला मिळते आणि वेफर्स वगैरे पण आहेत, चिक्कीज आहेत. कोणतीही वस्तू घ्या 20 रुपयाला, 50 रुपयाला. तर इथे चिक्की आहे. परत इथे गुरुप्रसाद यांचे मसाले आहेत. प्रवीण डाळिंब एक खोड तंत्रज्ञान. तर इथं पाहू शकता आपण वेगवेगळे फळभाज्या वगैरे ठेवण्यात आलेले आहेत. कृषी अधिकारी सोलापूर. महाराष्ट्र शासनाचा हे स्टॉल आहे. तर मित्रांनो इथे मिरची आहे आणि इथं काही फळं आहेत, पाहू शकता आपण. तर इथं ऊस लावण्यात आलेला आहे, तुरी आहे, केळी आहे, रामफळ आहे, चिक्कू आहे, कांदा आहे. हे सगळे फळभाज्या वगैरे आहेत, पाहू शकता आपण.
तुरी बघू शकता आपण इथे. सीताफळ, कारलं, बोरं, पपई असे बरेचसे फळभाज्या आज इथं पाहायला मिळाले आपल्याला. ते तालुका फळरोप वाटिका अक्कलकोट यांच्याकडून काही फळांची रोपे पण आहेत, पाहू शकताय. देशाच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून केंद्र शासन पुरस्कृत तर इथे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांचंही एक स्टॉल आहे. सूक्ष्म अन्न तर आपल्यासोबत इथे एक ताई आहेत, आपल्याला काही माहिती देतील. नमस्कार, मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर कार्यालयातून जिल्हा संसाधन व्यक्ती दीपाली अप्पासाहेब कदम बोलते. मी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न सुरक्षा या योजनेची माहिती आपल्या या कृषी प्रदर्शनामध्ये आपण स्टॉल मांडलेला आहे. या योजनेत आपल्याला गव्हर्मेंटची 35% सबसिडी मिळते. ही योजना आत्मनिर्भर भारत या योजनेतून साकार झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला ही योजना पूर्ण भारतात 29 घटक राज्य आणि 36 जिल्ह्यामध्ये समावेश आहे. यामध्ये तुम्हाला कोणताही आपल्या शेतामध्ये जो म्हणजे फळे भाजीपाला हे फळे तयार होतात त्याच्यावर प्रक्रिया करून आपण व्यवसाय करू शकतो. यासाठी तुम्हाला गव्हर्मेंटची 35% सबसिडी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मोजून 4 डॉक्युमेंट्स लागणार आहेत: आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि कोटेशन. एवढ्याच ह्याच्यावर तुम्ही छोट्या ह्याच्या व्यवसायातून मोठ्या उद्योगापर्यंत जाऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही कडक भाकरी, परत डाळ मिल, तेल घाणा, मिरची कांडप, बेदाणा शेड करू शकता, डेअरी प्रोजेक्ट करू शकता. परत नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही मशरूम बिस्किटे, ज्वारीचे बिस्किटे, परत नंतर नाचणीचे पोहे, सगळे ह्याच्यामध्ये पूर्ण तृणधान्य पिकावर आधारित जास्त करून आपल्या सोलापूर जिल्ह्याचा प्रभाव आहे. तर जर व्यवसाय चालू करायचा असेल तर आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधावा आणि त्या तालुक्याचे DRP नोंदीत केलेले आहेत. मी दक्षिण सोलापूरचे आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 95 61 18 37 73. धन्यवाद. विभागीय कृषी संशोधन केंद्र यांचा इथे एक स्टॉल आहे. इथे नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पोमोग्रॅनेट यांचाही एक स्टॉल आहे. तर इथं फक्त डाळिंबावरती संशोधन जे काही होतं ते मॅक्झिमम आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याबद्दल इथं काही सगळी माहिती दिलेली आहे. इथं कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांचाही एक स्टॉल उपलब्ध आहे. तर इथेही सर आपल्याला एक प्रोडक्ट दाखवत आहेत, सरबरी मेटा. ट्रायकोडर्मा आहे. अच्छा, ही निंबोळी पावडर आहे. लिंबोळी पावडर. ओके. मग परत गांडूळ आहे. गांडूळ. परत मोरघास आहे. अच्छा, मुरघास. आणि आपलं डिजिटल हे आहे, डिजिटल बोर्ड आहे. ह्याची जर फोटो घेतलं ना काय तुम्हाला ह्या सगळ्या पिकाची माहिती मिळते. तर मित्रांनो इथे QR कोड दिलेला आहे, मी तर पॉज केलेला आहे. तर तुम्ही ह्या कोडला स्कॅन करून बाकी सगळ्या पिकांची माहिती वगैरे घेऊ शकता, असं सर सांगितलं आत्ता. त्यांचे खूप खूप धन्यवाद. इथं काही हे लावलेले आहेत. तर ह्या स्टॉलवरती नक्कीच आपण व्हिजिट करावा, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. तर मित्रांनो इथं राळा आपल्याला पाहायला मिळतोय. मीही फर्स्ट टाइम असं जवळून पाहतो याला. ही वरई, ही भगर. अरे बापरे, भगरचे मी फर्स्ट टाइम पाहतोय. ओके. तर मित्रांनो इथं अटल भूजल योजनाचं हे आहे, पाहू शकता. इथं त्यांनी डेमो बनवलेला आहे, ते आता खाली आहे. तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ ह्यांच्यातर्फे काही प्रोडक्ट्स आहेत. इथे ग्राहकांना थेट विक्री उपलब्ध आहे इकडे. महाॲग्रो मार्ट सोलापूर डाक विभागाचाही एक स्टॉल आहे इकडे. तर मित्रांनो इथं सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सोलापूर यांचाही स्टॉल आहे. इथे जलसंधारण अधिकारींचाही एक स्टॉल आहे. जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर
तर त्यांचाही एक स्टॉल आहे इथं. जर का आपण रेशमचे जे काही व्यवसाय करू इच्छित असाल तर इथंही एक विजिट द्यावा. 60 ते 70,000 रुपयाची. तर इथं जे आहेत तो छोटेवाले आहेत, या साईडला मोठेवाले आहेत आणि इथं एकदम छोटे. जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर. तर आपण हे रेशमचे जे काही आहेत पाहिलेले आहेत आणि हे जे आहे रेशीम तयार झालेले आहेत आणि हे असं बनवून आपल्याला सेल करायची असते. तर ह्यांचंही एक स्टॉल उपलब्ध आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. इथं वसुंधरा यांचंही ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांचाही एक स्टॉल आहे. तर मित्रांनो इथं संवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचाही एक स्टॉल आहे. तर इथंही आपण व्हिजिट करू शकताय. महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचाही एक स्टॉल आहे. जिल्हा परिषद सोलापूर कृषी विभाग यांचाही एक स्टॉल आहे. तर अस्सल सोलापुरी हुरडा पार्टीचे इथे काही स्टॉल्स वगैरे आहेत. इथं हुरडा लावण्यात आलेले आहेत, स्टॉल्स आहेत. सेंटर ऑन रेबिस्टोरम. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत आपल्याला धान्य पाहायला मिळतील. लिटिल मिलेट्स, सगळ्या प्रकारचे मिलेट्स आहेत इकडे. काय आपलं इथंच मॅन्युफॅक्चरिंग इथंच आहे, चंद्रमौळी मोहन. इथे भाग्यलक्ष्मी यांचंही एक स्टॉल आहे. तर इथे काही मसाले वगैरे उपलब्ध आहेत. तर इथं महाराष्ट्र शासनाचं एक सेंद्रिय गूळ हा प्रोडक्ट आहे. तर मित्रांनो खाद्य संस्कृतीमध्ये आपल्याला हे सगळे प्रोडक्ट्स पाहायला मिळतील. वैभव महिला स्वयंसहाय्यक समूह. हे सगळे ज्वारीपासून बनवलेले प्रोडक्ट आहेत का? सिद्ध शोभा उद्योग समूह यांचे इथं ज्वारीचे प्रोडक्ट्स आहेत सगळे, आपण पाहू शकताय. हे सर्व खाद्य आपल्याला इथे पाहायला मिळतील, आपण परचेसही करू शकतो. तर इथे भाकरी वगैरे आपल्याला मिळतील. देशपांडे फार्म्स पाकणी सोलापूर यांचेही काही प्रोडक्ट्स इकडे आहेत, पाहू शकता आपण. सुगंधी शेती, पशुचारा उत्पादक, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती यांचा कॉन्टॅक्ट नंबरही इकडे आहे. जसं की इथं आपल्याला घोळची भाजी आहे. तर ह्या भाजीपासून बनवलेले थालीपीठ वगैरे आपल्याला या कृषी एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतील. तर इथं ताई आपल्याला दाखवतील त्यांचे काय काय प्रोडक्ट्स वगैरे आहेत. हे काय ते लोणचं आहे, लिंबूचं लोणचं. ओके. हे गव्हाच्या शेवाळ्या आहेत. गव्हाची शेवाळ्या, गव्हापासून बनवलेले शेवाळ्या पण आपल्याला इथे पाहायला मिळतात. सांडगे आहेत डाळीपासून बनवलेले सांडगे आहेत. पापड आहेत, तांदळाचे पापड आहेत. आणि हे त्याचे गव्हाचे पापड आहेत. ओके. हे जवस चटणी, जवसची चटणी पण आपल्याला इथं मिळेल. तर आता ही गव्हापासून बनवलेली जी आहेत आपल्याला थालीपीठी बघायला मिळेल इथे आणि त्याचं चव पण तुम्ही पाहू शकताय. ताई हे काल किती वाजेपर्यंत होतं, म्हणजे लगेच संपतं का? म्हणजे काल विचारत होते ते म्हणणे आम्ही जाऊ का, म्हणलं मलाही कल्पना नाही, संपलं पण असू शकतं. संपलं होतं. ओके. मग आज दाखवता एकदा, अजून एकदा. आज कढी आणलेत का? ओके. तर ग्रामीण भागातली कढीही आपण इथं चव घेऊ शकता येऊन आणि ताईला नक्कीच भेटा तुम्ही. हे पहा कढी आहे आणि थालीपीठ परत ताई बनवून आणले आहेत, एकदम फ्रेश आणि सुगंधही खूप छान येतोय. तर या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. हे ताई इथं असतात आणि इथं तुम्हाला गोळची भाजी घ्यायची असली तेही तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तर
तर मित्रांनो इथं राजा राणी यांचं एक प्रोडक्ट आहे. तर इथं आपल्याला सीताफळची रबडी कुल्फी आईस्क्रीम बासुंदी मिळेल, मँगोचं रबडी कुल्फी आईस्क्रीम आणि अंजीरचं रबडी कुल्फी आईस्क्रीम असे भरपूर काही प्रोडक्ट्स आहेत. ते इथं पाहू शकतो आपण डेस्कवरती लावण्यात आलेले आहेत. सीताफळ रबडी कुल्फी अंजीर रबडी हे सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तर ह्यांचा मी ॲड्रेस देतो आपल्याला. सोलापूरमध्येही यांचं एक शॉप आहे. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. लग्न कार्य वगैरे असेल तर हे आपल्याला संपर्क करून त्यांच्याकडून हे सगळे प्रोडक्ट्स परचेस करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7020665118. अतकरे म्हणून आहेत. हां तर मित्रांनो इथं कृषी व पणन विभाग यांच्याकडून एक स्टॉल आहे. तर इथं काही आपल्याला भाज्या वगैरे पाहण्यास मिळतील. हे विक्रीसाठी येतात का? तर हे विक्रीसाठी पण आहेत. विक्रीसाठी सुरुचिता ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. तर तिथं किसमिस वगैरे पण आपल्याला अवेलेबल आहे. आणि इथे गवती चहा दिसतंय मला. गवती चहाच आहे का? तर गवती चहा आहे इथं. आणि हे काय चहाची उत्पादनं आहेत सगळे. तर हे कशासाठी वापरण्यात येते दादा? चहासाठी गवती चहा बनवण्यासाठी. ओके. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का माहीत नाही, मी अद्रक आणि गवती चहाचं कंटिन्यू सेवन करत असतो. तर ह्यापैकी एक माझं आवडतं हे घरी आहे माझ्याकडे. लेमन ग्रास पण म्हणतात त्याला. तर मित्रांनो जर का आपल्याला गवती चहा पाहिजे असेल तर होलसेल व रिटेल मिळेल. आपल्याला संपर्क आहे 8007586800. तर मित्रांनो इथे गावरान देशी बियाणे वगैरे मिळतील आपल्याला सर्व काही. तर आपल्या घरी टेरेसवर गार्डनमध्ये लावण्यासाठी पण घेऊ शकता. शेतीत तर सगळेजण लावतातच. तर हे सगळे सीड्स अवेलेबल आहेत. 140 प्रकारची बियाणं आहेत. एवढी मोठी लिस्ट आहे. पॉज करून तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो इथं रासायनिक खत आहे. तर त्यांचाही एक स्टॉल आहे. तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर आहे. हायटेड बघा किती आहे. तर मित्रांनो सोन्याचाही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. लांबीला 8.5 फूट आहे. तर चला आपण पुढचे पण काही वेगवेगळ्या जातीचे गायी आहेत ते पाहूयात. तर इथं आपल्याला पाहायला मिळेल गीर वळू काळा. तर हे गावरान आहे. सगळे त्यांची माहिती वगैरे ते लिहिलेली आहे. तर मित्रांनो इकडे आपल्याला वेगवेगळे पेंटिंग्स वगैरे पाहायला मिळतील. आणि फॉर सेल अवेलेबल आहेत काही गोष्टी इथे. तर तुम्ही विजिट केल्यानंतर पाहू शकताय. हे पण सगळे अवेलेबल फॉर सेल. तरुणांनी बनवले दुधाच्या औषधासाठी विशेष ॲप दूध ERP नामक ॲपवर दुधाचा सोलापुरातील तरुणांनी बनवले दुधाच्या हिशोबासाठी विशेष
ॲप दूध ERP नामक ॲपद्वारे दुधाचा अचूक हिशोब ठेवता येणार ग्राहकांचे विक्रेत्यांचा फायदा. तर मित्रांनो, सनशाफ्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड हे सोलारचं त्यांचं आहे, पाहू शकता आपण प्रेशर आणि हे सगळं सोलारवर चालत आहे. तर कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचं. तर इथं काही रोप आहेत, आपल्या गार्डनसाठी वगैरे आपण परचेस करू शकता. निसर्ग रोप वाटिका. तर भरपूर प्रकारचे इथं आपल्याला फुलझाडे वगैरे पाहायला मिळतील. हे इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचं, कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांना. आपल्याला हे कृषी प्रदर्शन कसं वाटलं, तुम्ही हे आवर्जून इथं भेट द्या. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.